नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। ऐन उन्हाळ्यात पावसाळा आणि एकाच दिवसात पुण्यावर अवकळा। एक दोन दिवस पुण्यात पाऊस काय नाही पडला तर सगळ्या पुण्याची ऐशी तैशी करून टाकली। आता या पावसानं पुण्याचं काय नुकसान केलंय हे आपण सगळेजण स्वतः अनुभवतोय। प्रत्यक्ष प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पाहतोय। एकतर 3 वर्ष झाली पुण्यामध्ये नगरसेवक नाहीत, त्यामुळं जर या 3 वर्षात काही घटना घडल्या तर बॉम्बला कुठल्या नगरसेवकाचा दरवाजा ठोठवायचा हा प्रश्न पहिला पडतो। आता या 3 वर्षात पुणे महापालिकेवर प्रशासक राज, त्यामुळे नेमकं कुणाला जाऊन बोलायचं आणि भेटायचं हा प्रश्न त्याच्याही पेक्षा नंतरचा। या पुण्यात कायम पावसाळा आला की धडकी भरते पुणेकरांना। पहिल्यांदा समोर येतं ते रस्त्यावर साचलेलं पाणी, नंतर ज्या झाडाखालून जातोय ते झाड तर अंगावर पडायचं नाही ना याची भीती, होर्डिंगच्या खाली थांबलो तो होर्डिंग पडून जीव जायचा याची भीती। इतकंच नव्हे, रस्त्यातून मार्ग काढताना एकतर त्या रस्त्याची नदी किंवा तळ झालेलं असतं, त्यामुळं नेमका कुठला खड्डा चुकवायचा आणि कुठला खड्डा कुठल्या रस्त्यातल्या कुठल्या कोपऱ्यात आहे हा विचार करता करताच गाडी बंद पडते। या सगळ्या 2 दिवसातला अनुभव पुढच्या 4 महिन्यात घ्यावा लागतोय की काय हा प्रश्न पडलाय। कारण ऐन वेळी वळवाचा म्हणा किंवा अवकाळी म्हणा यानं आपली परीक्षा घेतली। सांभाळून रे बाबांनो, पुणेकरांनो सांभाळून राहा। मी तुम्हाला फक्त ट्रेलर दाखवला, 2 दिवसांचा ट्रेलर, आणखी 2-4 दिवस दाखवीन आणि मग त्याच्यावरच विचार करा पुढचे 4 महिने कसे काढायचे तुम्ही। कारण की पुण्यात 2 दिवस काय 1-2 तास पाऊस पडला रे पडला की झाडं पडली, होर्डिंग्स पडले, रस्त्यातले खड्डे पाण्यानं भरले, रस्त्यांच्या नद्या, रस्त्यांची तळ, काय जिथं जाईल तिथं फक्त पाणीच पाणी। म्हणून तर माझा आजचा लाईव्हच आहे, पाण्यात पुणं, डोळ्यांत पाणी। एकाच पावसात ऐशी तैशी काही ठेवलं नाही त्यांनी। 17-18 तारखेपासून सकाळ झाली की एकदम लखलखीत ऊन, दुपार व्हायला आली की ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मग पुणेकरांचा थैथयाट। कारण जे चाकरमानी आहेत, जे नोकरदार आहेत, मग पुरुष असो वा महिला, नशीब पोरांच्या शाळांना सुट्टी तरी अजून, की त्यांना वेध लागतात ते घरी कसं जायचं। आता सुद्धा मी तुम्हाला बातम्या सांगतोय किंवा लाईव्ह देतोय, तर घरी जाताना कसं जायचं तर तुम्ही उत्तर द्याल भिजत, आणि दुसरा पर्याय काय आहे? अजून रेनकोट माळ्यावरनं निघालेले नाहीत, छत्र्यांच्या काड्या दुरुस्त झालेल्या नाहीत, तेवढ्यात या पावसानं आपली हजेरी लावली आणि सगळ्यांचीच हजेरी घेतली। या पावसाला एवढंच सांगायचंय, बाबांनो मी पडतोय ही फक्त टेस्ट आहे, यापुढे तुम्हाला 4 महिने परीक्षेला सामोरं जायचंय। या 4 दिवसात काय काय झालं पुण्यात? आजही पाऊस पडतोय, रोज आपल्याला त्या हवामान विभागाकडून संदेश मिळतो आणि आम्ही आपला तो संदेश घेऊन जीव मुठीत धरून चालतो। कारण अंगावर पाऊस पडला तर त्याचे एक वेळ काय वाटत नाही, पण झाड पडलं, खड्ड्यात पडलो, होर्डिंग पडला तर काय करायचं हा प्रश्न पडतो। बर, जे काही पूल बांधलेत आम्ही पुण्यात, खरंच त्यांचे सत्कारच पहिल्यांदा केले पाहिजेत। त्या पुलातनं पण पाणी पडतंय। माझ्या शेजारी एक विंडो आहे बघा, त्या विंडोत तुम्हाला पुण्यात या पावसानं काय कहर माजवलाय हे सगळं दिसतंय। तिकडे लक्ष द्या, तिकडे डोळे द्या आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। माझ्या बोलण्याकडे तुमचा कान पाहिजे आणि शेजारच्या विंडोत तुमचा डोळा पाहिजे।
मग तुम्हाला कळल की पाण्यात पुणं आणि डोळ्यात पाणी कसं आलं. या 2-3 दिवसांमध्ये पावसानं आपली नियमित हजेरी लावली आणि सुरुवात केली पुण्याला धुवायला. पुण्यात काय आहे आणि काय नाही याचं उत्तर या पावसानं दिलं. पुण्याचा विकास कसा पाण्यात बुडाला याचं पहिलं उत्तर दिलं. कोट्यवधी रुपये खर्च करून आम्ही नाले सफाई केली, आम्ही गटार सफाई केली, आम्ही ड्रेनेज सफाई केली. हे जे काही सांगत होतं ना, हे सगळे पैसे पाण्यात गेले. बर पैसे कुणाचे? पुणेकरांच्याच खिशातले. आपल्याच खिशातनं टॅक्स घेतात, त्यातनंच बजेटमध्ये पैसे घालतात आणि ते सगळे पैसे पाण्यात बुडवतात. बघा 201 ठिकाणांपैकी म्हणजे पुण्यात जी पाणी साठणारे ठिकाणे आहेत ती 201 आहेत. आता त्यापैकी काही ठिकाणी नेहमीप्रमाणे पाणी यावेळी पण साचलंच. नुसतं साचलं नाही तर त्या ठिकाणी जी काही सफाई केली होती ती हातकी सफाई होती का दर्जेदार सफाई होती याचं उत्तर आता सापडेनासं झालंय. खरं तर या पावसानं सगळं धुवून काढलं. ज्या ठिकाणी नाले सफाई केली जाते त्यातला गाळ काढतात आणि तो त्याच शेजारी ठेवून देतात किंवा कुठेतरी ओढ्यात आणि नाल्यात तो राडा रोडा टाकून देतात. ते झालं की खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली गेली. काय मध्ये तर एवढे खड्डे बुजवले, तेवढे खड्डे बुजवले. आठवा, आपल्याला आठवतंय. अहो हातभर खड्डे आहेत. एकदा जर त्या टू व्हीलर गेली तर पुढचं चाक आत जातं आणि माणूस मागणं उलट होऊन परत पुढे पडतो, अशी परिस्थिती आहे. आता या सगळ्या दरम्यान या पावसानं हेच दाखवून दिलंय की बाबा मी तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाहीये, तुमची गरमी घालवायला आलोय. तुम्हाला जे काही गरम होत होतं उन्हाळ्यात तुम्हाला थंडावा द्यायला आलोय. पण तुम्ही तयारीत राहा. पण आमची तयारी काय आहे? आम्ही फक्त नावाला कागदोपत्री ड्रेनेज सफाई, नाले सफाई करतो, प्रत्यक्षात त्यातलं काहीही उतरत नाही. बघा आता काय काय घडलं. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये, सकल भागांमध्ये पाणीच पाणी साचलं. वाहतूक कोंडी तर आमच्या 5वीला पुजलेली आहे. म्हणजे पुणेकरांनी वाहतूक कोंडी अनुभवली नाही असा एक दिवस दाखवा आणि 100 रुपये मिळवा अशी परिस्थिती आहे. जाईल त्या रस्त्यात वाहतूक कोंडी. आमचे नवीन पूल बांधलेत आम्ही, सिंहगड रोड. बघा आज जाऊन परिस्थिती काय आहे. तुम्ही शेजारच्या विंडोकडे डोळा ठेवा तुमचा, बघा तिथं काय परिस्थिती आहे. लाईटीच लाईटी, तुम्हाला अक्षरशः गाड्या आणि गाड्यांचे सगळे दिवेच दिवे दिसतील. काय दिवे लावलेत पूल बांधून. ते जाऊ देत, आमचा सिंहगडचा नवीन पूल आहे ना, सिंहगड रोडचा, त्या पुलात पण पाणी पडतंय. म्हणजे वरनं ढगातलं पाणी, परत पुलातलं पाणी आमच्या अंगावर. काय फक्त साबणच घेऊन जायचंय, बाकी करायचंय काय आहे? दुसरं काय पर्यायच नाही आमच्याकडे. म्हणजे खालून पण पाणी, वरतून पण पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. या सगळ्या प्रकरणामध्ये झाडपडी झाली. 30 झाडं पडली. नशीब आपलं सुदैव की कुठं जीवितहानी झाली नाही. होर्डिंग्स पडलेत. आधीच सूचना द्यायला पाहिजे होत्या. जे धोकादायक होर्डिंग्स आहेत बाबा ते काढून घ्या. पण आमच्या पुणे महापालिकेत प्रशासक राज. आम्ही कुणाला जाऊन भांडणार आणि कुणाला जाऊन बोलणार. पूर्वी नगरसेवकाला रात्री झोपेतनं तरी उठवू शकत होतो, दिवसा जाऊन त्याच्या घरासमोर आंदोलन करून भांडू शकत होतो. आता ते पण नाही ठेवलंय आपल्या हातात. ते जाऊ देत. नगरसेवकांना तरी महानगरपालिकेचा 3 वर्षात नंतर पत्ता सापडेल की नाही हा प्रश्न पडलाय. आता अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस कुणाच्या दारात भांडायला जाणार? आता एवढं सगळं झाल्यानंतर आमचा हत्ती चौक धनकवडीतला, तिथली तर सीमा भिंत पण पडली, संरक्षक भिंत. काय सोडा, वीज पुरवठा या बाबतीत तर काय बोलायलाच नको. आमच्याकडं या विजेचा रोज लपंडाव खेळखंडोबा चालू असतो. काय भूमिगत ज्या वीज वाहिन्या असतात त्यामध्ये काय होतं, अक्षरशः पाणी शिरतं. पाणी शिरल्यानं बाष्प तयार होतं, त्यामुळे वीज वाहिन्या थंड पडतात आणि वीज प्रवाह बंद होतो आणि मग सुरू होतो वीज पुरवठा खंडित होण्याचा खेळ. आणि हा खेळ रात्री जास्त होतो
त्यामुळं मग डासांना फावतं. मग डास आणि आम्ही रात्रभर करायचं काय, नुसतं मारत बसायचं, त्यानं चावत बसायचं आणि आम्ही मारत बसायचं. त्यातनं सकाळ होते की पुन्हा कामाला जाण्यासाठी आमची तयारी. अरे पुणेकरांना एक कायम कुठं ना कुठं तरी काहीतरी जाच आहेच. रस्त्यात गेलं वाहतूक कोंडी, रस्त्याच्या आजूबाजूला गेलं तर तिथं खड्डा, आणखी कुठं दुसरीकडे उभं राहावं पावसात तर झाड पडण्याची भीती. होर्डिंग आजूबाजूला असे हलतात जणू काही पत्रावळे आहेत. आता एवढ्या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत हा पट्ट्या ऑफिसला जातो, भिजलेल्या अंगाने तिथंच सुकतो आणि मग काम करतो आणि पुन्हा संध्याकाळी भिजायचंय म्हणून त्याच्या उरात धडकी भरते. असं जीवन आम्ही गेली कित्येक पिढ्यान पिढ्या काढत आलोय. आमचे आजोबा पण हेच सांगायचे, आमचे वडील पण हेच सांगतायत आणि आता आम्ही पण आमच्या पोरांना हेच सांगणार. दुसरं करायचं काय. खरं तर पुण्यातली इतकी वाईट परिस्थिती आहे की आता एवढ्या सगळ्या वातावरणात घरांमध्ये पाणी शिरलं, गाड्या तर अक्षरशः वाहून गेल्या. म्हणजे जिथं कामं सुरू केलीत रस्त्याची ती टाकली अर्धवट, त्यामुळे तिथली जमीन खचली, त्याच्यावर उभ्या केलेल्या गाड्या पण खचल्या. नंतर काय, नागरिकांची तारांबळ, दुकानं पाण्यात, घरं पाण्यात. चांदणी चौक तर बोलायलाच नको. मोठ्या तोंडानं आमचे गडकरी साहेब तिथं आलते. केवढा मोठा चांदणी चौक आणि केवढं काय त्याचा तामझाम होता तो कार्यक्रमाचा. काय झाले चांदणी चौकात जरा जाऊन बघता काय. अक्षरशः पूर सदृश परिस्थिती त्या चांदणी चौकात निर्माण झालेली आहे. उड्डाण पुलाच्या कामादरम्यान जे नाले बुजवले त्याचा फटका असा बसला की त्यात साचलं पाणी आणि त्या पाण्यात आमचे पुणेकर. आता शहरातल्या अनेक भागात पाणी तुंबलंय. रस्त्यांना तर काय ओढे नाले येऊन मिळाले आणि झालं तळ आणि नद्या. आता त्यात मी तर म्हणतो ना, आपण सगळ्यांनी खरं म्हणजे या गाड्या बिड्यात आपल्याला लावूयात घरी आणि काढू बोटी हुडी आणि आपलं बसू आणि 4-5 जण शेजारची घ्यायचे, बाबा तुला कुठं सोडू तुला कुठं सोडू. काही वर्षांनी बहुतेक असंच होणार आहे पुण्यात. आता प्रश्न असा पडलाय, एकतर पुण्यात आधीच कंजेस्टेड एरिया, त्यात इतक्या जवळ जवळ घरं आहेत, बिल्डिंग तर बोलायलाच नको. हातभर विधभर फक्त अंतर आहे 2 बिल्डिंगच्या 2 घरांच्या खिडक्यांमध्ये फ्लॅटच्या. म्हणजे जर आज रविवार असेल आणि मी जर मटण केलंय तर त्याचा वास शेजारच्या घरात जातो आणि आपसूक तिकडनं फोनवरनं एक वाटी तेवढा रसा पाठवाल का, तेवढ्यात हो म्हणतो आम्ही आणि पोरगा आपलं वाटी घेऊन त्या दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जिनेनी किंवा लिफ्टनी जाणार, तेवढ्यात दुसरा फेन येतो. काय गरज आहे किचन मधनं फक्त वाटी घेऊन हातात फक्त हात लांब करा, आमच्या किचनच्या घरात सहज येते. एवढं अंतर आम्ही ठेवलंय, एवढं कमी अंतर. आता एवढ्या अंतरात जर रस्तेच घरच जर एवढ्या जवळ आली आहेत तर भविष्यात आम्ही त्यातनं मार्ग कसे काढणार. ना गटार, ना आणखी नाले, ना काही बाकीच्या सगळ्या सुविधा, यांना आम्ही काहीही अंतर ठेवलेलं नाही. पार्किंगची पण बॉम्बाबॉम्ब तशीच आहे. राहतो या बिल्डिंग मध्ये, गाडी लावतोय त्या बिल्डिंग मध्ये, अशी परिस्थिती आमची झाली. त्यात या अवकाळा पावसाच्या आणि आपल्या आता शिवाजीनगर, कात्रज, सिंहगड रोड, मध्यवस्तीतल्या पेठा, कोंढवा, सूस, पाषाण, बाणेर, कोथरूड, वारजे, हडपसर, अहो सगळ्यांना झोडपून काढलं, काहीच ठेवलं नाही. टिळक रस्ता, सिंहगड रस्ता, स्वारगेट परिसर, पाणीच पाणी. पाण्याचा लोंडाच इतका मोठा, 2 व्हीलर 4 व्हीलर गेल्या दुसऱ्याकडे वाहून. म्हणजे गाडी जर आमची वारजेत असेल तर सकाळी आम्ही मालवडीतूनच तिला घ्यायची. अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी आहे. कात्रज तर बोलायलाच नको. कात्रज चौकाची काय परिस्थिती झालेली आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. कात्रजकरांना विचारलं ना तर अगदी तुम्हाला सगळा त्याचा इत्तंभूत सगळी माहिती तुम्हाला पुरवतील. 83% नाले व ड्रेनेज सफाईच्या बाता मारणाऱ्या या महापालिकेची या एकाच दिवसात पावसानं पोलखोल केली. 83% म्हणजे उरली 17%. 100%पैकी 83% नाले सफाई ड्रेनेज सफाई केली म्हणते पुणे महापालिका. अहो काय केलं तुम्ही? नाले सफाई केलीत का हातकी सफाई केलीत? नेमकं केलंय काय? मान्सून पूर्व पावसाळी कामं कागदावरच जास्त झालीत.
31 मे अखेर सगळी कामं पूर्ण व्हायला पाहिजेत. पावसाळापूर्व कामं हाती घेण्यासाठी महापालिकेने तत्परता दाखवली पाहिजे. पण आता कारण सांगतील, आम्ही तरी काय करणार, आमच्या काय हातात आहे. नाले सफाईची कामं सुरू नाही, ऐनवेळी पाऊस आला, त्यात आमचा काय दोष आहे. काही ठिकाणी नाले सफाई ड्रेनेज सफाई झाली, पण रस्त्यांवर पाणी साचल्यानं सफाईचीच पोलखोल झाली. कचरा वेळेत काढला नाही, रस्त्यावर पाणी साचलं, चेंबर तुंबले आणि गटारात अक्षरशः रस्त्यांवर गटाराचं पाणी व्हायला लागलं. आता पाणी साचलेले रस्ते कुठले हे पण सांगतो. गुंजन चौक, सुखसागर नगर, कात्रज चौक, वारजे सर्व्हिस रोड, गांधी भवन, इतिशा सोसायटी, कोथरूड, सुतारवाडी, LMD चौक, आंबेगाव हायवे सर्व्हिस रोड, लाल बहादूर शास्त्री रोड ते मांगीर बाबा चौकात जर गेलात ना, तर इतका मोठा खड्डा पडलाय की जणू काय वरनं उल्का पडली आणि आता तळच तयार होईल. आणि पुणे सातारा महामार्गावर तर काय सांगायलाच नको. मुंग्या कशा चालतात, मुंग्या तशा गाड्या चालतात आमच्या, अशी परिस्थिती आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या परिसरात संपूर्ण पुण्यात जी काही परिस्थिती आता निर्माण झाली ना, याला कारण कोण, याची उत्तरं पुणेकरांना माहिती आहेत. तुम्ही शेजारी डोळा ठेवताय ना, शेजारच्या विंडोमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळतंय. नंतर आंबील-ओढा, पुणे म्हटलं की आंबील-ओढ्याचा पूर सगळ्यांना आठवतो आणि तिथल्या लोकांना तर अक्षरशः धडकी पडते. त्यांना असं वाटतं फक्त 2च ऋतू असावेत, उन्हाळा आणि हिवाळा, पावसाळा नको रे बाबा. पावसाळ्यात आंबील-ओढ्याला पाणी वाढलं की पूरसदृश स्थिती निर्माण झालीच म्हणून समजा. मग ती पावसाळा सुरू होण्याआधी जर पाहायला मिळत असेल तर पावसात काय होईल हे वेगळं सांगायला नकोच. दांडेकर पुलावर 4 ते 5 फूट पाणी, ओढ्याला पूर आल्यानं मांगीर बाबा मंदिरापासून दत्तवाडीचा रस्ता बंद. आता पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेनं जी काही कामं केली ती सगळीच अर्धवट सोडली. त्यात व्यवस्था यंत्रणा आमची अपुरी, नाल्याचे पाणी रस्त्यावर आणि रस्त्याचं पाणी घरात, अशी परिस्थिती. आता आपली व्यवस्थापन यंत्रणा मात्र रात्रंदिवस कसरत करते आणि तुम्हा आम्हाला या पावसाच्या पाण्यापासून, या धोकादायक परिस्थितीपासून वाचवायचा प्रयत्न करते. आणखी महत्वाचं म्हणजे मंगळवारी रात्री, म्हणजे कालची गोष्ट, 8:30च्या सुमारास ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि शिवाजीनगरमध्ये हे मुसळधार 23.6 मिलीमीटर पाऊस पडला. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, काही दिवसांपूर्वीच आमचे हवाई राज्यमंत्री, आमचे केंद्रीय हवाई राज्यमंत्री जे एकेकाळी पुण्याचे महापौर राहिलेले आहेत, मुरलीधर मोहोळ यांनीच म्हटलेलं होतं, पुण्यात आता पाऊस, त्याची पावसाळापूर्व कामं वेळेत पूर्ण केली जावीत, नाहीतर पुण्यनगरी तुंबानगरी व्हायला वेळ लागणार नाही वगैरे. ते सगळं झालं. पण बॉम्बला झालं असं की या मुरलीधर मोहोळांचा जो विभाग आहे, केंद्रीय जे खातं त्यांच्याकडे आहे, त्याच विमानतळाचं, म्हणजेच पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं टर्मिनलच पाण्याखाली गेलं. आता बॉम्बला करायचं काय? त्यामुळे हवाई प्रवाशांना हवेत न जाण्यापेक्षा पाण्यात न जावं लागलं, अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक प्रवासी टर्मिनलमध्येच अडकून पडले. आता 30 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्यात. पावसाळापूर्व महापालिकेच्या कामांचा कसा फज्जा उडाला ना, याची उत्तर आहे ती. येरवडा, कोरेगाव पार्क, एरंडवणा, धानोरी, टिंगरेनगर, देवाची उरळी, बावधन, मुकुंदनगर, काळे पडर, काळे बोराटे नगर, हडपसर, फातिमा नगर, अशा अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत. नशीब, सुदैव आपलं की जीवितहानी झाली नाही. धनकवडीतील हत्ती चौकात सीमा भिंत पडली, मागाशी तुम्हाला मी सांगितलंच. सणसवाडी, मंतरवाडी चौक फुरसुंगीतला, धानोरी या ठिकाणी होर्डिंग्स पडलेत. खडकवासला परिसरात सर्वाधिक, म्हणजेच 54.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आता पद्मावती नगर सोसायटीचं काय चाललंय तेही सांगतो. पद्मानगर सोसायटीच्या सी इमारतीमधील रहिवाशांना इमारत खाली करा असा थेट आदेश दिलाय. का तर इमारतीमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. अरे ऐनवेळी त्यांनी कुठं जायचं, पावसाळ्यात बिराड घेऊन कुठं जायचं ऐनवेळी? त्यांची काय पुनर्वसनाची व्यवस्था तुम्ही केली आहे का? त्या संदर्भात आधी काय तुम्ही त्यांना नोटिसा दिल्यात का? काय सगळं काय, म्हणजे सगळा खेळ खंडोबाचा आहे. नंतर नवी पेठेत पत्रकार संघ आहे आमचा, त्या पत्रकार संघाजवळच रस्ते खोदायचं काम चालू आहे. आता पावसामुळं रस्ता खचला,
रस्ता खचल्यानं त्याच्यावर उभी असलेली वाहनं खचली, ती गेली आत. कोथरूड परिसरातील गुजरात कॉलनी, भुसारा कॉलनी, डीपी रोड, रामबाग कॉलनी, प्रभात रस्ता, पौड फाटा, कर्वेनगर इथं तर काय नेहमीची असते वाहतुकीची कोंडी. बोलायलाच नको. सिंहगड रस्ता असो किंवा कात्रज असो किंवा आणखी इकडे हडपसर असो, वाहतूक कोंडी काय या सगळ्यांना विचारून घ्या म्हणजे उत्तर देतील ती. जर ऑफिस सुटल्यानंतर माणूस 7ला घरात ऑफिसमधनं निघाला तर तो 11 पर्यंत काही घरी जात नाही, ही गॅरंटी आहे. एवढी भयानक वाहतूक कोंडी आपल्याकडे असते. याच जोडीला जोरदार पावसामुळं ऑफिसमधून जे बाहेर पडलेले नोकरदार, पुरुष, महिला यांची त्रेधा तिरपट. ऐनवेळी रेनकोट कुठला आणि ऐनवेळी छत्री कुठली. मग काय एकच पर्याय, चला भिजत. याच्या पेढे दुसरं काहीच नाही. कात्रज, कोंढवा रोड, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, सुखसागर नगर धुवाधार. सुखसागर, कात्रज, कोंढवा रोड या रस्त्यावर तर इतकं पाणी साचलं की रस्ताच बंद झाला. वाहतूक कोंडी दुसरं काहीच नाही. वानवडी परिसरातील फातिमानगर, फुले सांस्कृतिक भवन, आझादनगर परिसरात पाणीच पाणी. पाणी निचरा करण्याची व्यवस्थाच आमच्याकडे नाही, त्याला आम्ही करायचं तरी काय. आता या सगळ्या यंत्रणेपुढे हात टेकून झाले. कुठंतरी आत्ता एक मध्ये बातमी आलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत. नशीब त्या निमित्तानं भांडायला कोणतरी हक्काचा माणूस मिळणार आहे, ज्याचं नाव आहे नगरसेवक. किमान त्याला सांगता तरी येईल, बाबा आमच्या पावगात असं झालंय, का झालंय, काय करता तुम्ही, हे बोलता तरी येईल. आता करायचं काय, तोंड दाबून मुक्याचा भार, अशी परिस्थिती पुणेकरांची आहे. त्यामुळं पुणेकरांनी खरं तर सतर्क आणि सावध राहायला पाहिजे. शेवटी जाता जाता फक्त एक इशारा देतो जो भारतीय हवामान विभागानं दिलाय. 26 मे पर्यंत पुणे शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे आणखी एक 4-5 दिवस धरून चाला. आता मग काय करायला पाहिजे, कुठेतरी माळ्यावर टाकलेले रेनकोट काढा, छत्राच्या काड्या लावून घ्या आणि या ऑफिसला, कुठं जायचंय तिकडं. ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळं झाडाच्या खाली कुठं आसरा घेऊन थांबू नका. होर्डिंग खाली तर अजिबातच थांबू नका, कारण की आमची झाडं आणि आमची होर्डिंग किती महापालिकेला काळजी आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. शिवाय 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज पण वर्तवण्यात आलाय. पुढील 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात पडणार नाही म्हटला आणि आता तो सुरू झाला. पुढं पावसाचा जोर वाढू शकतो, विशेषतः घाट परिसरात. त्यामुळे इकडे येवलेवाडी करून जाताना, कात्रजच्या इकडून जाताना जे घाट परिसरातून पुढच्या गावांमध्ये जाणार असतील त्यांनी सावध राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, विजा, वादळी वारे, ढगाळ हवामान, सकल भागात पाणी साचणं, झाडांच्या फांद्या तुटणं आणि त्यामुळं वीज पुरवठा खंडित होणं, या सगळ्या वस्तू, या सगळ्या घटना गेल्या 2 दिवसात घडल्यात, तसाच परत घडू शकतात. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळं शहरात येलो अलर्ट असला तरी सगळीकडे ऑरेंज आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं 4 दिवसानंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून पुढचे 4-5 दिवस सावधानतेचे आहेत. महापालिकेवर विसंबून राहू नका. ज्यांनी त्यांनी आपापली काळजी घ्या. पावसाळा सुरू झाला असं समजा आणि त्याच पद्धतीनं घराबाहेर पडा आणि नंतर ऑफिसमधनं व्यवस्थित मार्ग काढत घरी जा. अर्थात सगळ्यांना शुभेच्छा देतो. पाऊस आहे, चांगला आहे, पण हा अवकाळी आहे. अवकाळी पावसात पुण्याची अवकाळा झालेली आहे. पुढचे 4 महिने आपली परीक्षा आहे. महापालिकेच्या लोकांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच आपली काळजी घ्यावी, एवढाच पुणेकरांना सल्ला देतो. आता पुणेकरांना सल्ला देणं हे तरी मी वेगळं काय करणार, कारण की मीच एक तर पुणेकर आहे. पण सगळ्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे. पाऊस आणि महापालिका यांचं कसं नातं आहे हे आपण बघितलेलं आहे. खड्डा, नाले सफाई, ड्रेनेज सफाई, रस्त्याची कामं आणि मग या सगळ्या माध्यमातून वळालेला फज्जा, याची उत्तर आपण दरवर्षी ऐकलेलो आहोत. नेमेची येतो पावसाळा, नेमेची तुमती गटारे, नेमेची होती रस्त्यांच्या नद्या, आजचं मरण उद्या. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.